हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 216. आजची तारीख आहे 26 सप्टेंबर 2015 आणि आता वाजले करीब रात्रीचे 11:15. आज दिवस काफ़ी इंटरेस्टिंग होता, बहुत इंटरेस्टिंग होता आणि उद्या पण दिवस काफ़ी इंटरेस्टिंग राहणार आहे. डे बाय डे विशाल आला आहे, तर त्यामुळे वन पेंटिंगचं माझं कनेक्शन थोडं चांगलं होऊन राहिलं आहे. वाय म्हणजे असं नाही का. ओके, लिसन. मी विशाल झारोंडे इज अ काइंड ऑफ गाय. आय नो हिम अँड आय लाईक हिम. म्हणजे कशामुळे लाईक करतो? वाय? ही इज अ स्मार्ट. जेलस पण करतो ना, बट ही इज अ स्मार्ट. त्याच्या या क्वालिटीमधून मी अट्रॅक्ट झालो. जो माझी बायनरी कोड फिल्म आहे, तर त्याच्यामध्ये जो रोहन तेंडुलकर आहे, तो एक स्मार्ट गाय आहे. तर या विशाल थ्रू मला कळते का स्मार्ट गाय असतात कसे. स्मार्ट गाय म्हणजे 95% घेणार नाही. स्मार्ट गाय म्हणजे याला म्हणते जो सिच्युएशनला अनुसरून अशा काही सोल्युशन काढते, जे शॉर्टकट पण असते, कमी वेळात पण ते, आणि काफ़ी इफेक्टिव्ह पण राहते. दॅट्स गाय स्मार्ट गाय. म्हणजे कोणत्या सोल्युशनला शॉर्टकटली हँडल करून घेणं, त्याला म्हणते स्मार्ट गाय. प्लस ही कॅन हँडल ऑल ओव्हर द सिच्युएशन, लाईक लाईफ सिच्युएशनमध्ये कोणत्याही सिच्युएशन कशा प्रकारे तो हँडल करतो एक स्मार्ट पद्धतीने. दॅट्स वाय. तर अशा प्रकारे आहे. तर त्याची स्टडी म्हणून, म्हणजे तो कॅरेक्टर मी रेप्रेझेंट करत आहे, तर आय शुड प्रॉबेबली अंडरस्टँड दी हाऊ स्मार्ट गाय looks like, how smart guy acts like, how smart guys are. So that is why. आज काय झालं? आज सकाळी उठलो. आज वडिलांना 5 वाजता सोडून दिलं, कारण आज सॅटर्डे होता. देन घरी आलो, झोपलो. 8 वाजता उठलो, जिमला गेलो, जिमवरून आलो 10:30 वाजता. थोडंसं नाश्ता वगैरे केला आणि देन बिल भरायसाठी गेलो, तर इलेक्ट्रिक बिल बंद झालं. फोन बिलचं काही होऊ शकत नाही म्हणे, तेवढंच राहील म्हणे. देन घरी आलो 1:30 वाजता. मग नंतर विशाल भेटला होता आणि त्यासोबत तो आता इंटरनेट कनेक्शन लावलं त्याच्या घरी, बालाजी नेटवर्क. म्हणजे इंटरनेट आता एवढे काही हे नाही झालं आहे. म्हणजे पहिले विचार करतो तुझ्या घरी इंटरनेट आहे, अरे बापरे किती मोठी गोष्ट आहे. बट दॅट इज नॉट अ बिग डील, बिकॉज 550 रुपये महिन्यामध्ये, 550 रुपये काफ़ी आहे. म्हणजे पहिलं चार्जेस थोडं जास्त लागतो ना, बट नंतर ऑल ओके. देन सगळं खूप. मग नंतर काय की घरी आलो, जिओग्राफीचे व्हिडिओ पाहतो म्हणलं, तर व्हिडिओ पाहता झोपलो. अनुप कांबळे बड्डी, आपला अनुप, त्याचा फोन आला. तो म्हणे मी फोन घेतो म्हणे. मी हा मोटो जी फोन विकायला टाकला. कशामुळे विकायला टाकला? मला इतक्यात फोटोग्राफीचा शॉक खूप जास्त डोक्यात येऊन राहिला, खूप जास्त. तर फोटोग्राफीसाठी माझ्यापाशी कोणता फोन आहे जो इतका जास्त हे आहे. जसं की माझ्यापाशी मोटो जी आहे, पण याचा कॅमेरा क्वालिटी बहुत ही बकवास आहे. तो कॉन्ट्रास्ट, सॅच्युरेशन, हा मोमेंट क्रिएट करू शकतो, तो मोमेंट पैदा करू शकतो. म्हणजे जसा एखादी सेल्फी काढायची आहे किंवा फोटो काढायचे आहे, वडिलांचे फोटो काढायचे आहे, या ओके देन ओके, इट्स अ रिअली नाईस कॅमेरा. बट जेव्हा फोटोग्राफी करायच्या वेळेस काफ़ी जास्त हे असते कॉम्प्लेक्स फोनमध्ये, कारण त्याच्यामध्ये फोनची ॲक्युरेसी, फोकस आणि काफ़ी अदर वेनी टेस्टेड केलं जाते, जो की फोटोग्राफर डिसाईड करते. फोटो पहिले फोटोग्राफरच्या दिमागात बनते, नंतर ते कॅमेरामध्ये उतरते. तर अशा प्रकारे प्रयत्न करण्यासाठी मी मोटो जीला आणतो. बट ही फेल एव्हरी टाईम. कारण ना
आता समजा मग मी जर एखादी फोटो वगैरे काढतो म्हणला तर हा नाही का कलरला काफी हे करून देते, म्हणजे प्युअर कलर सोबत आणते. म्हणजे जस्ट लाईक आता एका मी झाडाचा फोटो घेतो, तर याच्यामध्ये काय होते, झाडाचा म्हणजे एखादी पत्त्याचा फोटो घेतो, एक पान, या पानावर धूळ आहे, आणि मी जर फोटो काढायला गेलो ना तर तो पान हिरव्या कलरचं पान आहे त्याला व्हाईटिश करून टाकते, खूप जास्त व्हाईट करून टाकते. त्यामुळे त्याचा जो कलर कॉन्ट्रास्ट आहे तो काफी व्हाईटिश होते आणि इट डझन लुक नॉर्मल, म्हणजे बिलकुल चांगलं वाटत नाही तो. अदर फॅक्टर, पिंटाचा फोन आहे रेडमी 2. त्याचा कॅमेरा वन ऑफ दी क्लासिक फोटो आहे. म्हणजे याचे MI Xiaomiचे फोन काफी माहोल असते, त्यांची कॅमेरा क्वालिटी तर अजून रापचिक असते. माझ्या बहिणीने घेतला फोन MI4 आहे, त्याचा कॅमेरा तर बहुतच क्लासिक आहे, बहुतच. 13 मेगापिक्सल इतका माहोल फोटो काढते असं. बट मी थोडंसं एक्सपिरियन्स केलं आहे का तो लॅग मारते, आणि प्लस कॅमेरा पोझिशन त्याची एकदम साईडवर आहे, म्हणजे जिथे आपण होल्ड करतो कॅमेराला, तर होल्ड केल्यावर सम ऑफ दी फिंगर आर पार्ट इन दी कॅमेरा. तर त्याच्यामध्ये तो कधी कधी इतका जास्त हे होऊन जातो की इमेज थोडीशी खराब होऊन जाते. कारण याची जे डिसअडव्हांटेज आहे तो कॅमेरा पोझिशन यांनी बिलकुल साईडमध्ये ठेवला आहे. सो मला वाटते की कॅमेरा पोझिशन सेंटरमध्ये असणं काफी गरजेचं आहे. बट साईडमध्ये ठेवलं म्हणजे काऊन ठेवलं त्यांनी, साईडमध्ये ठेवलं तर इट्स लुक प्रीमियम, मिडलमध्ये ठेवलं ना तर इट डझंट लुक प्रीमियम, इट जस्ट ऑर्डिनरी फोन हा. तर अशा प्रकारे तर आम्ही काय झालं की दुपारी विकतो म्हणलं, तर याप्रमाणे मी हा मोटो जी विकतो म्हणलं, तर OLXवर ॲड टाकली, 8,000 रुपये किंमत. करीब 2-3 दिवस झाले फोन कोणाचे आले नाही. याचा आज फोन आला, म्हणे घेतो म्हणे फोन. हे म्हणलं काऊन विकत आहे म्हणे, तर मी हे नाही म्हणू शकत दुसरा फोन घेतो म्हणलं मी घेतो मला दुसरा फोन, पण मी त्याला हे नाही सांगू शकत. आता तो फोनमध्ये काहीच डिफेक्टिव्ह नाही, एव्हरीथिंग परफेक्ट, एव्हरीथिंग. हा मोटो इट रन्स, म्हणजे यांनी माझा खूप साथ दिला आहे, खूप जास्त. मी आलेल्या कॅमेराला बहुत ही मोस्ट ऑफ दी वेनी टेस्टेड केला आहे, रेप्रेझेंट केला आहे, आणि याच्यावर जे बितली आहे ते मला माहीत आहे. जेव्हा मी फोन घेतला होता हा फोन, तेव्हा वन मॅन टीमपाशी कोणता स्मार्टफोन होता म्हणा, विशालपाशी होता 520. बट मोटोची इज वन ऑफ दी क्लासिक. मोटोची काफी महाग होता, आणि त्यावेळेस याची टेस्टिंग झाली होती सर्वात अगोदर इथे शेगावला गेलो होतो आम्ही. म्हणजे तेव्हापासूनच आर्टिफॅक्ट एपिसोडची सुरुवात झाली, नियर वॉट फरवरीमध्ये. तेव्हा काय झालं की शेगावला गेलो होतो, तर तेव्हा शेगाव नाही रे, आनंदसागर, सॉरी चिखलदरा या चिखलदरा इथे गेलो होतो. तर माझाच फोन हा एक वन ऑफ दी फोन होता त्याला तो मोमेंट कॅप्चर करण्यासाठी. तर तेव्हा कॅमेराचा बहुत जास्त यूज होणार होता, बहुत जास्त, काफी अदर पद्धतीने त्याला टेस्टेड करण्यात आला. तर हा फोन जेव्हा कॅमेरा ओपन होतो, जेव्हा कॅमेऱ्याचा खूप जास्त प्रमाणात वापर केला जातो, हा फोन खूप जास्त गरम, बहुत ही जास्त गरम होत होता, बहुत जास्त गरम. कधीतरी ते एवढा गरम होय की खिशात पण असं गरम वाटायला लागलं, खूप जास्त गरम. आणि बॅटरी ड्रेनिंग पण बहुत जास्त. जेव्हा फोन गरम येतो तेव्हा बॅटरी ड्रेन होते एवढा खूप. तर तेव्हा फोटो काही खराब निघाले, कारण तेव्हा तो फोकस पण नाही करू शकत होता, आणि मी नुसते व्हिडिओमध्येच फोटो काढण्याचा प्रयत्न करून राहिलो होतो, व्हिडिओमध्येच. म्हणजे मोमेंट आपले गेले नाही पाहिजे म्हणून माझा मेन उद्देश होता. ठीक आहे, थोडेसे फोटो खराब जाईल पण डझंट मॅटर,
मोमेंट नाही गेला पाहिजे. आम्ही रोज रोज थोडी येतो तिथे चिखलदऱ्याला. एकच वेळ येतो ना. ते मोमेंट कैद करण्यासाठी फोटो काढण्यात आलं. तर तेव्हा तो काफी जास्त गरम आला होता. पण ठीक, जाऊ दे. बस ते कॅमेरा फीचर म्हणून कळून गेलं. बाकी अदर काहीच नाही, कुठेच लॅग नाही, काही नाही. एकदम परफेक्ट स्मूथली चालते. याच्यात ॲस्फॉल्ट 8सुद्धा खेळलो आहे मी, एअरबोन. तेव्हा थोडसा गरम होते, जस्ट लिटल बिट. बट आता तेव्हा तर सगळेच फोन गरम होते, कारण खूप हाय एंड ग्राफिक्स गेम आहे तो, आणि त्यामुळे तो मोस्ट ऑफ दी गरम होतेच. अदर एंड कधीच लॅग नाही होत. प्लस इट्स अ लॉलीपॉप अपडेट अँड इट्स रिअली अमेझिंग अँड इट्स रिअली लुक कूल मॅन. तर बघतो ना याच्याकडे, इतका माहोल आणि प्रीमियम दिसते ना फोन, की आत्ताही असा न्यू वाटते एकदम. दिस इज अ मोटो जी 2nd जनरेशन. तर अनुप घेतो म्हणे, तर घे भाऊ म्हणलं. पण मला त्याचं हे पण नाही, म्हणजे अनुप कांबळे खूप जास्त क्लोज आहे. म्हणून त्याचं हे नाही करू शकत का डिसअपॉइंटमेंट, का तू बेटा फोन ते घेतल्यानंतर तुला खूप डिसअपॉइंटमेंट झालं की वाय आय बाय दिस फोन. तर असं नाही झालं पाहिजे. तरी मी माझा फायदा घेऊन राहिलो, त्याला तर सांगूनच राहिलो वगैरे वगैरे. अदर दॅन तो घेतो म्हणे, तर मग मी दुसरा कोणता फोन वापरू. तर माझ्या माइंडमध्ये 2 फोन. एक तर रेडमी 2 प्राईम, जसा पिंट्याचा आहे तसा. तर पण पिंट्याच्यात 1 GB रॅम आहे, याच्यात 2 GB रॅम आहे, आणि इंटरनल 16 GB आहे. बस बाकी काही चेंज केलं नाही, आणि 1000 रुपयांनी प्राईस वाढवून दिली. बट आणि मी काहून त्याच्या फोनकडे, म्हणजे पिंटाचा फोन काहून लाईक करतो, की त्याचा फोन खूप हँडी आहे. 4.7 इंच स्क्रीन हातात एकदम परफेक्ट आहे. तर मला परफेक्ट हातात फोन पाहिजे. तर या, पण माझं दुसरं एक चॉईस आहे. एक MI4 आहे, जो मी नाही घेऊ शकत, कारण माझ्या बहिणीने ऑलरेडी घेतला आहे तो. तर मी घेऊता MI4, जो 16 GB. तो काफ़ी महाग आहे. त्याचे स्पेसिफिकेशन मी पूर्ण पाहिले तर नाही, तरी वन ऑफ दी क्लासिक फोन आहे. तर मला वाटते तो घेऊ. तर समजा जर यांनी मला 7,500 तरी दिले, 7,500, तर नंतर माझ्यापाशी किती 15,000चा फोन आहे. तर 7×14, हो, म्हणजे पुन्हा 7,000 रुपये पाहिजे. तर जमून जाईल, आहे वडिलांपाशी, आहे, होऊन जाते. कहून घेईन काही ना काही जुगाड आणि घेऊन घेईन तो फोन. हां, देन काय झालं, अनुप आला. देन नंतर खेळायला गेलो, काफी मजा आली खेळताना. नंतर घरी आलो. विकी भाऊने सांगितलं की आज गणपतीचं जेवण आहे त्याच्या मित्राकडे, सगळ्यांना बोलवलं आहे. सगळेजण रेडी, लेट्स गो. तिथे काफी मजा आली. जेवण केलं, जेवण काफी टेस्टी होतं. त्यामुळे बहुत खाल्लं, पोळ्या खूप जास्त खाल्ल्या. 4 दिवसानंतर मी आज पोळ्या खाल्ल्या. इट्स वन ऑफ दी ग्रेटेस्ट थिंग आय हॅव. देन काय, नंतर घरी आलो. येता येतानी ॲमेझॉनमध्ये हे केलं, म्हणजे सोडा पिला. तर बस आता पोट जास्त घुमून राहिलं, त्यामुळे आता फिरून राहिलो. सो दिस इज द एंड. दिस इज मा आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 216. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.